नमस्कार. जानकीने खूपच चालाकीने मास्टर प्लॅन केलेला असतो. 1 कोटी रुपये रातोरात एका ठिकाणी ठेवून ती ऋषिकेश, सौमित्र, सारंग, ऐश्वर्या आणि अवंतिका सोबत एका ठिकाणी लपलेली असते. त्याच वेळेला जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, जर का निनामी कॉल करणारी व्यक्ती खरोखर शर्वरी वंशच असते. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी तू काय बोलतेस कळतंय का तुला? आपण हा ट्रॅप तर तिच्यासाठीच रचलाय. खरं सांगायचं तर शर्वरी आणि राहुल हे सर्व करत असतील ना, तर मग मी त्यांना कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी, तुझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही हे सगळं रचलंय, तर पण हेच जर का शर्वरीला कळालं तर नको ते घडेल. तेव्हा जानकी बोलते, प्लीज प्लीज तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा. मी सांगतेय ना, हे सर्व शर्वरी आणि तो राहुलच मिळून करतायत. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी मी त्यांच्या जरी गटात असले तरी सुद्धा तुला माहिती आहे, जानकी ती शर्वरी कधीही पलटू शकते, काहीही करू शकते. तिला जर का संशय आला असेल तर ती नक्कीच खालच्या थराला जाऊन वागू शकते. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, काही एक काळजी करायची गरज नाही. मी आहे ना, मी सर्व काही नीट करेन. त्यावेळेला सौमित्र बोलतो, खरं सांगायचं तर जानकी वहिनी, तू नीट विचार करायला पाहिजे होतीस. शर्वरीला अडकवण्यासाठी आपण ट्रॅप तर रचलाय, पण शर्वरी मात्र काहीही करेल आणि स्वतःचं तेच खरं करेल. तेव्हा जानकी बोलते, काही असलं तरी सुद्धा मी तिला सोडणार नाही. त्यांचं सत्य फक्त माझ्या समोर येऊ देत, मग एकेकाला त्यांची लायकी दाखवते. तर इकडे शर्वरी आणि राहुल गाडीतून आलेले असतात. त्याच वेळेला शर्वरी गाडीतून उतरते. तेव्हा मात्र ऋषिकेश आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी तुझा मुद्दा खरा ठरला. हे सर्व शर्वरीच करते हे सिद्ध झालं. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश मला तर हे माहितीच होतं, पण तुमचा विश्वास नव्हता ना ऋषिकेश माझ्यावरती. बघितलं ऋषिकेश शेवटी काय झालं ते. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी पण ती बॅग तर तिने उचलू दे. तेवढ्यात मात्र राहुल शर्वरीला बोलतो, शर्वरी शर्वरी आपला निनामी कॉल यशस्वी झाला, आपल्याला 1 कोटी रुपये मिळाले. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, हो आता आपण फरार होऊया, तेही कायमचं, या रणदिव्यांपासून लांब. तेव्हा राहुल बोलतो, शर्वरी शर्वरी जे पाहिजे होतं ते तर आपल्याला मिळालं, चल पटकन ती बॅग उचलूया आणि आता इथून निघूया. आणि राहुल आणि शर्वरी त्या बॅगेजवळ येतात आणि ती बॅग उचलत असतात, पण राहुलचंद मात्र ती बॅग उचलतच नसते. त्यावेळेला राहुलच्या सर्व गोष्टी लक्षात येतात. राहुल लगेच बोलतो, शर्वरी आपण ट्रॅपमध्ये अडकलोय. त्यावेळेला शर्वरी बोलते, काही काय बोलतोस, आणि पैशाची बॅग उचल आणि चल ना. त्यावेळेला राहुल बोलतो, नाही, याच्यामध्ये पैसे नाही आहेत, याच्यामध्ये दगड धोंडे आहेत. अरे ती बॅग उचलतच नाहीये. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, गप्प बस, माझा प्लॅन असा फसणार नाही. अरे ती जानकी काय माझ्यापेक्षा हुशार नाहीये की ती मलाच अडकवेल. आणि शर्वरी ती बॅग उचलायला जाते, पण ती बॅग मात्र उचलतच नसते. शेवटी शर्वरीने त्या बॅगेची चैन खोललेली असते आणि चैन खोलता शर्वरीच्या सर्व गोष्टी लक्षात येतात. शर्वरी म्हणते, वाट लागली, म्हणजे या जानकीने आपल्याला जाळ्यात अडकवलंय. तर पण आता मात्र या जानकीला तिचीच लायकी मी दाखवून देईन. तिने जे काही केलंय ना त्याची शिक्षा मात्र मी तिला देणार. त्याच वेळेला राहुल बोलतो, अगं ती नंतर दे, आधीच तू 2 खून कसे पचवलेस ना ते माझं मला माहितीये. शर्वरी आता इथून निघायला पाहिजे, कोणी बघायच्या. त्याच वेळेला ऋषिकेश टाळ्या वाजवत पुढे येतो आणि म्हणतो, वा राहुल वा, म्हणजे शर्वरीच्या या सर्व कारस्थानांमध्ये तू तिला साथ दिलीस. राहुल तुझ्याकडून तर ही अपेक्षाच नव्हती. त्यावेळेला सगळेजण बाहेर येतात आणि त्या दोघांनाही गोल अगदी घेरतात. तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची शर्वरी वंश, मांजर जेव्हा दूध पितं ना तेव्हा तिला असं वाटत असतं की आपण डोळे मिटले, आपल्याला जग पाहत नाही. तसंच तुमचं काहीतरी झालंय, तुम्ही खूपच गाफील राहिलात, पण मी मात्र माझे प्लॅन आखतच होते. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, बस बस. त्यावेळेला ऐश्वर्याला बघून शर्वरी बोलते, हे काय चाललंय ऐश्वर्या तुझं, तू इकडे कशी काय. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, इकडे कशी काय म्हणजे, अगं मी तर याच गटात होते, फक्त तुझ्याशी डबल गेम खेळत होते. तुला काय वाटलं शर्वरी, तू काहीही करशील आणि मी शांत बसेन.
अगं तुझं हे सत्य समोर आणण्यासाठी मिस्टर प्लॅन रचले. आणि खरं सांगू का, जानकीने बदललंय मला. जानकीतला चांगुलपणा आहे माझ्यात. मला कोणी असं आता वेगळं करू शकत नाही. त्यावेळेला शर्वरीला खूपच राग आलेला असतो. ऋषिकेश शर्वरीला बोलतो, शर्वरी का असं वागलीस? असं वागून तुला काय मिळालं? कुठे कमी पडलो होतो आम्ही? त्यावेळेला शर्वरी बोलते, कुठे कमी पडला होतास? अरे मला माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा जर का दिला असता तर सगळं काही नीटच झालं असतं. ऋषिकेश दादा, आज तू या जानकीला साथ देऊन तू माझ्यावरती अविश्वास दाखवलास. त्यावेळेला सौमित्र आणि सारंग बोलतात, गप्प बस. हा सर्व खोटेपणा करायची गरज काय होती? हे सर्व का केलंस तू? तुला हे सर्व करून काय मिळालं? बोल ना, बोल शर्वरी, बोल. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, एक नंबरची खोटारडी आहे ती. तिला फक्त प्रॉपर्टी पाहिजे होती, त्यासाठी तिने स्वतःच्या बापाला सुद्धा मारलं. त्यावेळेला शर्वरी बोलते, ऐश्वर्या तोंडाला आवर घाल, उगाच नको ते बोलू नकोस. ऐश्वर्या मात्र खूपच तिला चिडवत असते. त्यावेळेला शर्वरी ही ऐश्वर्यावर हात उचलतात. जानकी मात्र खूपच खवळते. शर्वरी वंश, अहो तुम्ही ऐश्वर्यावरती हात उचलताय, काय करताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? अहो तुमच्या वागण्याचा तर त्रास व्हायला लागलाय शर्वरी वंश. त्यावेळेला सारंग बोलतो, शर्यूताई, खरं तर ताई बोलायची सुद्धा लाज वाटते, लाज. अगं तुला पैसे पाहिजे होते तर सरळ सरळ मागायचे होते ना. ही सर्व नाटकं करायची गरज काय होती? अगं आम्ही तर जानकी वहिनीला नाही नाही ते बोललो, तिचा अपमान केला. खरं सांगायचं तर आईसारखं अगदी ती आम्हाला जपत असते. त्यावेळेला सौमित्र बोलतो, सारंग अरे तू कोणाशी बोलतोस? या शर्वरीशी. अरे हिच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. मुळात ही कधीच सुधारू शकत नाही. त्यावेळेला सौमित्रला शर्वरी बोलते, तू तर गप्पच बस सौमित्र दादा, मला तर तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. सौमित्र दादा, तू किती काही केलंस ना तरी सुद्धा मला जे पाहिजे ते मी मिळवणारच. तेव्हा अवंतिका बोलते, मी बोलले होते ना जानकी वहिनी, शर्वरी ताई खूपच खालच्या थराला जाऊन वागतायत. ऐश्वर्या बोलते, अगं ही काय वागते ना हे हिला कळत नाहीये. खरं सांगायचं तर हिचा मला खूप राग आलाय, असा राग आलाय की सांगूच शकत नाही. त्यावेळेला शर्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला राहुल ऋषिकेशला बोलतो, हे बघा ऋषिकेश दादा, तुम्ही समजताय तसं काही नाही. अहो शर्वरी खरंच तुमचा किती विचार करते आणि तुम्ही मात्र तिच्या विरोधात असं काहीतरी बोलताय. त्यावेळेला राहुलच्या सनसनीत कानाखाली ऋषिकेश मारतो आणि बोलतो, गप्प बस. अरे तुझं लग्न तर काल परवा झालंय. तू हिला 4-5 महिने आधी ओळखत असशील, पण या शर्वरीला लहानपणापासून आम्ही ओळखतो. शर्वरी किती खालच्या थराला जाऊन वागू शकते ना हे आम्हाला माहिती आहे. आणि काय आहे ना राहुल, तू शर्वरीबद्दल आम्हाला काही एक सांगायची गरज नाही, तू फक्त तुझं बघ. तेव्हा मात्र राहुलला खूपच राग आलेला असतो. राहुल मोठ्याने बोलतो, बस आता मात्र तुम्ही माझा अपमान करताय. त्यावेळेला शर्वरी बोलते, राहुल राहुल तू काळजी करू नकोस. आणि ऋषिकेश दादा, तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावरती हात उचलायची? तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश, बहीण जर का चुकत असेल तर तिला वटणीवर आणण्याचं काम भाऊच करतो. आणि म्हणूनच ऋषिकेशने जे काही केलंय ते योग्यच केलंय, काहीही चुकीचं केलेलं नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, आता मात्र तुला सोडणार नाही शर्वरी मी. आणि तो शर्वरीचा हात पकडतो आणि फरफटत घरात घेऊन येतो. जोरात ढकलून देता सुमित्रा बोलते, ऋषिकेश काय चाललंय तुझं? तू तू शर्वरीशी असं कसं काय वागू शकतोस? त्यावेळेला सौमित्र बोलतो, आई आई शांत हो, कारण शर्वरी जे काही वागले ना ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई आई तू याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. आई तू माझ्यावरती विश्वास ठेव. आई प्लीज प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, आई आई जर का तू आज यांच्यावरती विश्वास ठेवलास तर मी एकटी पडेन. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, शर्वरी अगं बस, जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? अगं तू आईला स्वतःच्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतेस, पण जे काही करतेस ना ते सर्व थांबव, कारण खरंच तुझ्या या गोष्टींचा आता त्रास होतोय. शर्वरी प्लीज हे सर्व थांबव.
तेव्हा मात्र शर्वरी बोलते, पुरे ऋषिकेश दादा, मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही. आणि हा सर्व प्लॅन इथल्या इथे थांबवलास ना तर बरं होईल. तू मला अडकवण्याचा प्लॅन आखूच नकोस. त्यावेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो, आई तुला सर्व काही ऐकायचं आहे तर ऐक. आणि मग सौमित्र सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सुमित्राला सांगत असतो. त्यावेळेला सुमित्रा चांगलीच अवाक होते. त्यावेळेला शर्वरी सुमित्राला बोलते, आई आई प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा सुमित्रा बोलते, गप्प बस शर्यू, गप्प बस. खरंच तुझ्या अशा वागण्यांचा त्रास व्हायला लागलाय. शर्यू काय करू मी तुझं, सांग ना काय करू. अगं कधी सुधारणार आहेस तू. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, आई आई तू चुकीचं वागतेस. तुला असं नाही का वाटत की तू यांच्यावरती विश्वास ठेवतेस आणि माझ्यावरती मात्र विश्वासच ठेवत नाहीयेस. तेव्हा जानकी शर्वरीला बोलते, शर्वरी वंश, आईनी कायम तुमची पाठीशी उभ्या राहिल्या आणि तुम्ही त्यांनाच बोलताय. आई माफ करा, पण या वेळेला मात्र मी शर्वरी वंशांना सोडणार नाही. आता मात्र शर्वरी वंश जेलमध्ये जातील, त्या मात्र कायमच्या गजाड. तेव्हा राहुल बोलतो, काय चाललंय, का तुम्ही आमच्या सुखावरती उठलायत, का आम्हाला दुःखात लोटण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला सहन होत नाही ना तुमच्या बहिणीचं सुख, जानकी वहिनी. त्यावेळेला जानकी बोलते, काय तुम्ही काय बोलताय कळतंय का. काय ना राहुल, मी स्वतः या शर्वरीचं लग्न तुमच्याशी लावून दिलं. कारण का तर मला शर्वरी वंशांना सुखात बघायचं होतं, आनंदात बघायचं होतं. पण या शर्वरी वंशांनी मला मारण्याचा प्लॅन मात्र अगदी चोख राखला होता. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी तुला जे काही शर्वरीच्या बाबतीत करायचंय ते कर. तेव्हा शर्वरी राहुलला बोलते, राहुल आता आपण काय करायचं. त्यावेळेला राहुल बोलतो, तुला मी सांगत होतो ना काल आपण या ट्रॅपमध्ये अडकलोय म्हणून, पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस. आता बघ काय करायचं ते. त्यावेळेला लगेच शर्वरी सुमित्राजवळ जाते आणि सुमित्राला बोलते, आई आई प्लीज हे सर्व थांबव ना. आई तू जर काही सर्व थांबवलंस तर बरं होईल. त्यावेळेला सुमित्रा बोलते, शर्वरी मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. एवढ्या खालच्या थराला तू जाऊन वागलेस ना की तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, शर्वरी सगळं काही संपलंय. अगं तू आम्हाला फसवलंच, पण नानांचा सुद्धा विश्वासघात केलास. या माणसाशी लग्न करण्यासाठी तू 2-2 खून पचवलेस. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, काहीही बोलू नकोस. त्यावेळेला जानकी बोलते, काय ना शर्वरी वंश, जेव्हा मला निनामी कॉल आला तेव्हाच माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या होत्या आणि तेव्हाच आम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅन आखला. शर्वरी वंश हॉस्पिटलमधल्या CCTV फुटेजमध्ये चेहरा स्पष्ट दिसत नाही, पण बाकी सगळं मात्र स्पष्ट दिसतंय. शर्वरी वंश त्यात तुम्हीच होतात याची मला खात्री आहे. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नुसती खात्री असून काय उपयोग. जानकी पुरावा कुठे आहे, पुरावा असेल ना तर बोल. तेव्हा मात्र जानकी बोलते, बस आता मात्र मला काही एक ऐकायचं नाही. शर्वरी वंश आधीच खूप खालच्या थराला गेला आहात आणि आता परत हा थर निवडू नका. अहो तुम्ही जे काही केलंयत ना ते स्वतःच्या तोंडाने कबूल करा आणि एकदाच स्वतःचं पाप धुवून काढा. पोलिसांना सरेंडर व्हा. तेव्हा शर्वरी हसायला लागते. ती वेड्यासारखी हसत असते आणि ती म्हणत असते, काय बोललीस, पोलिसांना आणि सरेंडर होऊ. हे या जन्मात शक्य नाही जानकी. तुला काय करायचंय ते कर, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी, कितीही काही झालं तरी सुद्धा तू मला अडकवू शकत नाहीस. जानकी सगळं काही संपल्यातच जमा आहे, कळतंय का. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, बस झालं शर्वरी वंश, अजून सुद्धा मी तुम्हाला मान देऊनच बोलते. माझ्या नानांना तर तुम्ही मारलंतच, पण तुम्ही जे काही केलंयत ना ते चुकीचं केलंयत आणि त्यासाठी मात्र तुम्हाला कोणीच माफ करणार नाही. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी सोड विषय, या माणसाशी बोलण्यात काही अर्थ नाही. राहुल आणि या शर्वरीला फरफटत
फरफटत आपण पोलिसांच्या ताब्यात देऊया, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, ऋषिकेश दादा, तू काही वेडा आहेस का? अरे तुमच्याकडे जर का पुरावेच नाहीयेत तर तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात कसं द्याल? अरे तूच विचार कर ना, तू काय वागतोयस ते. हे सर्व थांबव, नाहीतर एक दिवस तू तोंडावर आपडशील. तेव्हा मात्र शर्वरीची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, एक गोष्ट आता लक्षात ठेवायची हा, कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही मला अडकवू शकत नाही. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, शर्वरी तू चांगलीच अडकलेस, हे तुझ्या लक्षात येत नाहीये आणि लवकरच तुझ्या या सर्व गोष्टी लक्षात येतील. आता मात्र तू वाचत नाहीस शर्वरी. शर्वरी तुझा खेळ खल्लास झालाय. त्यावेळेला शर्वरी बोलते, काय माझा खेळ खल्लास? हे शक्यच नाहीये आणि माझा खेळ आता खल्लास होणारच नाही. आता लवकरात लवकर सगळं काही मी नीट करेनच आणि त्यासाठी मात्र मी लवकरात लवकर तुम्हा सगळ्यांना संपवेन. त्यावेळेला ऋषिकेश सुमित्राला बोलतो, आई बघितलंस शर्वरी काय बोलते ते? आई हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय की शर्वरी जशी दिसते तशी नाहीये. त्यावेळेला शर्वरी बोलते, हो मी जशी आहे तशीच आहे. मी जशी तुम्हाला दाखवते ना तशी अजिबात नाही, कारण मला या रणदिव्यांचा खूप त्रास होतोय. मला या रणदिव्यांना संपून सगळी प्रॉपर्टी माझ्याच नावावरती करायची आहे. हेच पाहिजे ना तुला ऐकायला दादा? मग हेच ऐक, माझं काही एक म्हणणं नाही, पण आता मात्र हे रणदिवे संपलेच पाहिजेत. त्यावेळेला मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, वा शर्वरी वा, या काल परवा आलेल्या मुलासाठी तू आम्हाला मारायला निघालीस. आता मात्र तुला माफी नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी जानकी, ऋषिकेश आणि या सगळ्यांनी मिळून शर्वरीला गावातून चांगली धिंड काढत तिच्या तोंडाला काळं फासत पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.